यानंतर आपण पुन्हा एकदा थेट जाणार आहोत वडीगोद्री इथं गिरीश महाजन सध्या बोलतायत। आज महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या आरक्षणाचं संरक्षण, त्यांच्या हक्काचं संरक्षण व्हावं यासाठी प्राध्यापक लक्ष्मण आगेकर आणि वाघमारे साहेब हे दोघं गेल्या 9 दिवसांपासून उपोषणाला बसलेले आहेत। आज सरकारच्या वतीनं माननीय मंत्री गिरीश महाजन साहेब, माननीय मंत्री उदय सामंत साहेब, ओबीसी खात्याचे मंत्री माननीय अतुल सावे साहेब हे उपोषणकर्त्यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। आपल्यासोबत राज्याचे मंत्री माननीय गिरीश महाजन साहेब हे आपल्याशी बोलतील, आंदोलनकर्त्यांशी ते बोललेले आहेत। आज उपोषणाचा 9वा दिवस। लक्ष्मणजी, नवनाथजी त्यांची तब्येतही रासावर चाललेली आहे म्हणून 2-3 वेळा अतुलजी आले, नसरी आले, प्रतिनिधी येऊन गेले, पण आपल्या उपोषणावर ठाम आहे। त्याच्या मागण्या त्या बाबतीमध्ये सविस्तर चर्चा आम्ही त्याची या ठिकाणी केली आहे। उदयच्या ठिकाणी अतुल जे आहेत त्या ठिकाणी आपलेच सहकारी आमदार या ठिकाणी आहेत। मग मला असं वाटतं की याचा मार्ग निघाला पाहिजे। 9-10 दिवस उपोषण करायचं, शरीराला पीडा करून घ्यायची, ते पॅरेंट्स असे आहेत की ते एक जास्त होत चाललेले आहेत, म्हणून आम्हालाही त्यांच्या तब्येतीची काळजी आहे। आणि म्हणून काल मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेब आहेत, देवेंद्रजी यांच्याशी आम्ही चर्चा केली, हरिदासशी आम्ही फोनवर बोललो, त्यानंतर त्यातून मार्ग लवकर निघाला पाहिजे, ते उपोषण सुटलं पाहिजे या मताच्या आम्ही सर्व सरकार आपल्या पाठीशी उभं आहे। आपल्याला कल्पना आहे, वारंवार CM सांगितलेलं आहे की आम्ही ओबीसी आरक्षणाला कुठे धक्का लागू देणार नाही, कुठेही ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही, ही भूमिका आमची कायम आहे। दोन्ही समाज असेल, मराठा समाजाला असेल, ओबीसी समाज असेल, कुणावरही अन्याय करायचा नाही सरकारला, ज्याचं असेल त्याला ते द्यायचं आहे। म्हणून मला असं वाटतं की आता उपोषण आपण सोडलं पाहिजे, सरकारशी चर्चा केली पाहिजे, पण चर्चा केल्याशिवाय कुठे मार्ग निघत नाही। म्हणून मी त्यांना विनंती केलेली आहे की आपण आज एक आपलं 5-7 लोकांचं शिष्टमंडळ किंवा फार नंतर उद्या त्या ठिकाणी मुंबईला जाऊन आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व वरिष्ठ अधिकारी आहेत, सगळे सारे सचिव आहेत, त्यांच्यासोबत आपण आपल्या मागण्याच्या संदर्भामध्ये चर्चा करू, त्या विषयावर सविस्तर बोलू आणि त्यातून मला खात्री आहे की नक्की 100% त्यातून मार्ग निघेल। आपल्याला जो अपेक्षित आहे ते उत्तरही त्यातून त्या ठिकाणी मिळणार आहे। म्हणून आपण हे शिष्टमंडळ आपणच ठरवावं, 5-7 लोक असतील, 10 लोक असतील, ते आपण त्याची नावं द्यावीत, त्यांना मुंबईला त्या ठिकाणी आपण पाठवावं आणि सरकारशी शासनाची जर चर्चा झाली तर मला वाटतं एका चर्चेत निवडा, दुसऱ्या चर्चेत होईल, पण लवकर आपल्याला यातून मार्ग काढावा लागेल। कारण इतके दिवस उपोषणाला बसणं हे मला वाटतं अजिबात योग्य नाही, अजिबात योग्य नाही आणि शहराच्या दृष्टीने, तब्येतीच्या दृष्टीने अतिशय घातक आहे। आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो पुन्हा दोन्ही जणांना, भाऊंना, लक्ष्मणजींना, की आपण या ठिकाणी शिष्टमंडळाची नावं आमच्याकडे द्यावी आणि त्यातून आम्ही सर्व अधिकारी आहेत, पदाधिकारी आहेत, मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय हे आपल्याशी त्या ठिकाणी चर्चा करतील आणि निश्चित त्यातून आपल्याला अपेक्षित असलेला जो विषय आहे, जो प्रश्न आहे, तो त्यातून सुटेल। आता याची नावं पुढे सुरुवात करायला कुठे बोलायला आता असं मांडू द्या काय बाकी नेते असतील, सगळेच असतील ना, निगोसेवेची बोलणे जाणार नाही, ते येणारच ना।
प्रोटोकॉल नाही, काही प्रोटोकॉल याच्यामध्ये काहीच नाही. काय प्रोटोकॉल आहे? तुम्ही सांगा की ठीक आहे आम्ही शिष्टमंडळ पाठवतो. आमच्या मागण्यांवर टाकलेले आहे शिष्टमंडळ, तर ठीक आहे मार्ग निघाला पाहिजे. चर्चेतूनच मार्ग निघेल. आज घेऊन जातो, आज बरोबरच घेऊन जातो, आज चहाच घेत भेटतो. तुम्ही हेच म्हणा की चर्चेतूनच मार्ग निघेल याच्या विषयाची मत नाही. घेऊन जाऊ आज पाठवतो आम्ही 5-7 नावं देतो. ते सगळ्या अधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री मोदयांशी चर्चा करतील. ते काही ते ठीक आहे, ते नाही सांगितलं तरी चालते. फक्त आमच्या मागण्या आम्ही सांगितलेल्या आहेत. मी महाराष्ट्रामध्ये आम्ही दोघेही उपोषणकर्त्याच्या बाजूने बोलतो. आम्ही गेले 8-9 दिवस प्रसारमाध्यमांच्याद्वारे या महाराष्ट्र सरकारला किंवा संबंधित व्यवस्थेला मी माझी भूमिका आजपर्यंत मांडत आलो. मी या निवेदनामध्ये सगळे मुद्दे वाचून नाही दाखवणार किंवा बोलणार नाही, पण मी एक दोनच प्रश्न मी थोडक्यात परिषदेमध्ये बोलेल. काही मंत्री महोदय आता बोललेले आहेत, त्यानंतर मी बोलतोय. माझं म्हणणं असं आहे की शासन म्हणजे ओबीसी रिझर्वेशनला धक्का लागणार नाही. आणि आंदोलनकर्ते म्हणत आहेत की ऑलरेडी आम्ही ओबीसीमध्ये घुसलेलो आहोत आणि सगळे सोयऱ्याच्या अध्यादेशाद्वारे आम्ही पूर्ण घुसणार आहोत. या दोन्ही प्रश्नाचं खरं काय आणि खोटं काय? कारण दोघेही वन टाइम खरं बोलू शकत नाही, वन टाइम खोटं बोलू शकत नाही. कोणतरी एक जण खोटं बोलतोय किंवा कोणतरी एक जण खरं बोलतोय. आणि याच्या खोलीकडे जाऊन जो ग्रामीण भागातला ओबीसी, भटक्या विमुक्त जाती जमाती, SPC, छोटे छोटे समूह, शिक्षक, नोकरदार, एज्युकेशनच्या म्हणजे कोण 10वीला आहे, कोण 9वीला आहे, त्यांची ॲडमिशन प्रोसेस आहे, ही सगळे बांधव आमचे जे सामाजिक मागास आहे या लोकांचं पुढं काय होणार या दृष्टिकोनातून त्यांच्या मनामध्ये संभ्रम अवस्था आहे. तो नाराज आहे, तो निराश आहे आणि एका बाजूला दहशत निर्माण केली जाते निवडणुकांच्या माध्यमातून वगैरे वगैरे. आणि महाराष्ट्राने ही दुही पहिल्यांदा पाहिली. कारण ओबीसी हा शोषित आहे, वंचित आहे, पीडित आहे, डोंगर दऱ्यामध्ये राहणार आहे, कामगार आहे, ऊसतोड कामगार आहे. या माणसांना मेन प्रवाहामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून गव्हर्नमेंटनं 12 करोड जनतेचं दायित्व घ्यावं, फक्त ठराविक वर्गाचं दायित्व घेऊ नये. ठराविक लोकांच्या आंदोलनाला रेड कार्पेट घालू नये, आरोप आहे माझा. मी थोडंसं बोलतोय. आणि ठराविक लोकांकडं पूर्णपणे दुर्लक्ष करावं. काय आहे म्हणून आम्ही आलो इथे.
महाराष्ट्रातील आमच्या या ओबीसी बीजेपी एसबीसी या बांधवांचा आक्रोश आहे, ही भावना आहे. लक्ष्मण हाके हा मोठा माणूस निश्चित नाही, त्याची मला खात्री आहे. पण आम्ही खूप कुठल्या बॅकग्राऊंड मध्ये नाही येतो, आम्ही सामान्य आहोत. पण आम्ही ज्या विषयावर बसतो त्या विषयाला शासनाला प्राधान्य द्यावं आणि तुमच्या कुठल्याही शासकीय प्रतिनिधीमार्फत अगदी या इथल्या लोकांचे तहसीलदार असतील किंवा कलेक्टर साहेब असतील त्यांच्याकडे तुम्ही तरी लेखी निवेदन आम्हाला पाठवून दिलं. आमचे वरिष्ठ नेते, मी नेते मानतो या लोकांना की ज्यांनी या बाबतीमध्ये ठाम भूमिका घेतली. भुजबळ साहेब असतील, पडळकर साहेब असतील किंवा या सगळ्या लोकांनी एकत्रित बसावं. त्याचबरोबर आमचे इकडे लोकलचे या गावाकडे बळीरामदादा खटके, त्यांचे सगळे बंधू, या सगळ्या लोकांना किंवा आमच्या जालना जिल्ह्यातले काही लोक, या सगळ्या लोक तिकडे येतील. पण आम्हाला या प्रश्नांची उत्तरं मिळाली आणि ही उत्तरं नाही मिळाली तर हे आमचं उपोषण असंच चालू राहील. कारण संविधानावर अर्ध्याहून जास्त लोकसंख्या असलेल्या माणसांना तुम्ही जर गृहीत धरणार असाल, त्यांचा वाईस नाही, त्यांचा नेता नाही किंवा त्यांचा, आणि एखादा माणूस, बांधवांना माझी विनंती आहे की आपला एखादा माणूस ठामपणे भूमिका घेत असेल तर त्याचा चेहरा विकृत केला जातोय, त्याला बदनाम ठरवलं जातंय, त्याला खलनायक ठरवलं जातंय. माझी तुम्हालाही विनंती आहे, एकच वाक्य बोललेलं असतं, माझी तुम्हालाही विनंती आहे की आपल्या नेत्याची भूमिका समजून घ्या आणि आता हे तुमचं रिझर्वेशन वाचवण्यासाठी फुले शाहू आंबेडकर मानवतावादी, दयावादी, समतावादी सगळ्या लोकांना बरोबर घेऊन जाणार आहे. पुन्हा जन्माला आत्ताच्या ह्या पॉलिटिकलचं जे काही नॅरेट आहे पूर्ण देशामधलं, प्रोफेशनल लोक आहेत, निवडणुका जिंकण्याचं टेक्निक त्यांच्याकडे आहे, निवडणुका जिंकण्याचं व्याकरण या लोकांनी आत्मसात केलंय. तुमचं आमचं अंतकरणाकडे हे लोक लक्ष देत नाहीत आणि ही वेदना मला शासनासमोर मांडायची आहे. बाकी काय माझ्या भूमिका मी गेली 8 दिवस झालं आम्ही दोघंजण मांडत आलोय. तरी मायबाप सरकारनं 12 करोड जनतेचं आपण प्रतिनिधी आहोत, सरकार आहोत आणि कायद्याच्या सभागृहामध्ये गेलेल्या माणसांचं मी खूप मोठा घास घेतोय लहान तोंडी. ह्या सगळ्या लोकप्रतिनिधी हे आपण एक शपथ घेतलेली असते, आपण ह्या सगळ्या लोकांच्या दायित्वाविषयी शपथ घेतलेली असते. तुम्ही एवढ्या सगळ्या लोकसंख्येचा आवाज त्याच्याकडे एवढं कसं दुर्लक्ष करू शकताय? एवढंच मी बोलेल, खूप बोलतोय असं मला वाटतंय. धन्यवाद. जातीवादी सरकारचं करायचं काय? जातीवादी सरकारचं करायचं काय? सीएम साहेबाला बोलवा. त्यांच्या भावना व्यक्त करू द्या. तुम्ही आमची मागणी काही मोठी नाही, कुणाच्या ताटातलं आम्हाला हिसकावून घ्यायचं नाही. आमचं जे 29% असणारं आरक्षण आहे हे अबाधित राहिलं पाहिजे. यासाठी आम्हाला आपल्याकडून आणि राज्यपालांकडून लेखी पत्र हवे आहे आणि ज्या 54 लाख नोंदी मागच्या दाराने रातोरात वाटप करण्याचं काम सुरू आहे या तात्काळ बंद झाल्या पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, ज्या वाटप झाल्या यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. राज्यकर्त्यांच्या
कोणाच्या तरी इशाऱ्यावरून जे अधिकारी कर्मचारी ओबीसीचं SC ST ना प्रमाणपत्र काढायचं म्हटलं तर 3-3 महिने लागतात साहेब आणि यांना 8-8 दिवसात आपल्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी कशा नोंदी दिल्या यांची सुद्धा निष्पक्षपाती चौकशी होऊन यांच्यावर अधिकाऱ्यावर कर्मचाऱ्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे। आम्ही वारंवार शासनाला हीच विनंती करत आहोत, आम्ही गरीब भटक्या विमुक्त जमातीमधले आहोत, आमच्या मागं पाठीची काही राजकीय चेहरा नाही, आम्ही शेतकऱ्यांची लेकर आहोत, सामान्य कुटुंबातले आहोत आणि तुम्हीच आमचे मायबाप आहात। सरकार हे सर्व जाती धर्माचं असतं, सरकार हे मायबाप असतं सर्वांचं आणि सरकारला सगळी मुलं सारखी असतात। त्यामुळं माझं मत आहे आमच्या बाबत दुय्यम भूमिका आणि आम्हाला सावत्र लेकरासारखी वागणूक मिळू नये अशी आपणाला आदरणीय गिरीश भाऊंची विनंती आहे। कारण आदरणीय गिरीश भाऊ हे संकट मोचक म्हणून ओळखले जातात आणि गेल्या 1 वर्षापासून 1 वर्ष होत आलंय ओबीसी समाजावर खूप मोठं संकट आहे साहेब। 2020 पासून ओबीसीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमधलं आरक्षण हिरावलं गेलंय, त्याकडे सुद्धा राज्य सरकारचं दुर्लक्ष आहे। आमचे प्रतिनिधी अनेक ठिकाणी नगरपालिका नगरपंचायत निवडणुका झाल्या, ग्रामपंचायत झाल्या, त्या ठिकाणी सुद्धा आमच्या लोकांना प्रतिनिधित्व करायला मिळालं नाही की काय चाललंय या राज्यामध्ये। फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणायचा आणि एका समाजांना रेड कार्पेट घालून त्या समोर आपलं मंत्रिमंडळ लोटांगण घालतोय आणि आजचा 9वा दिवस आहोत। आमची साधी विचारपूस करायला फक्त आता सावे साहेब आले पण ते काही अधिकृत नव्हते, मी इथं त्यांच्या समोर सांगतो अधिकृत शिष्टमंडळ नव्हते साहेब, ते इथले पालकमंत्री संबंधित असल्यामुळे आले। जर अधिकृत असतं तर त्यांच्या सोबत सुद्धा जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक हे सर्व असतात, कोणी नव्हतं त्यांच्यासोबत, ते इथले नेते असल्यासारखे इथं आले होते। त्यामुळे आमची तुम्हाला वारंवार विनंती आहे आम्हाला लेखी द्यावं, तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही आणि आमच्या उपोषणावर ठाम आहोत। आम्ही मरेपर्यंत उपोषण करायची आमची तयारी आहे। जर तुम्हाला आमच्या जीवाची कदर नसेल सरकारला तर मरू द्या, जाऊ द्या, ओबीसी समाजासाठी आमच्या दोघांची बळी गेली तरी आम्हाला काही फरक पडत नाही। खूप अन्याय आमच्या घराच्या दारापुढे जाऊन आमच्या डीजे वाजले हो, खूप आम्हाला शिवीगाळ, आम्हाला आमच्या गाड्या फोडून आमच्या लोकांचे घर जाळण्याचं काम ह्या लोकांनी केलं। वाईट अवस्था आहे आणि कुठं एक माणूस येतो त्यांनी कुठंतरी जाती भांडणं लावून देऊन ही किती द्वेष आहे, याकडे राज्य सरकारने इतका त्या माणसाचा लाड करणं, आम्ही संविधानिक मार्गाने तो उपोषणाला बसलो आहोत आणि आमच्याकडे किती वाईट अवस्था आहे महाराष्ट्राची, याच्याकडे कोणी लक्ष द्यायचं हा माझा तुमच्या सगळ्या राज्य सरकारवर आरोप आहे साहेब। आता तुम्हीच मायबाप आहात, तुम्ही सगळ्या लेकरांना सारखं करावं, आमचं असणारं 29% आरक्षण अबाधित राहील असं आम्हाला लेखी द्यावं आणि ज्या 54 लाख नोंदी वाटलेल्या आहेत त्या आम्ही रद्द करू आणि ज्या आमचं सुद्धा लेखी द्यावं। दुसरी गोष्ट जरांगे म्हणतात आम्ही 80% ओबीसी मध्ये घुसलो आहोत आणि सरकार म्हणतंय ओबीसीला धक्का लागणार नाही, याच्यामधलं सुद्धा आम्हाला काय तफावत हे सुद्धा लिहून द्यावं एवढंच आपणास विनंती करतो आणि आमची मागणी लवकरात लवकर आपल्याकडून मान्य होईल ही अपेक्षा ठेवतो। परंतु जोपर्यंत तुम्ही मागणी मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणावर ठाम आहोत। धन्यवाद।
वडीगोद्री इथं शिष्टमंडळाच्या अनुषंगानं सध्या त्यांच्या समोरच जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। आपण पाहतो आहोत ही लाईव्ह थेट दृश्य वडीगोद्री मधली। हाके आणि वाघमारे यांनी आपण उपोषणावर ठाम असल्याचं जाहीरपणे सांगितलेलं आहे। आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे। जोपर्यंत सरकार 54 लाख मराठा नोंदी रद्द करत नाही आणि ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही हे लेखी देत नाही तोपर्यंत आता आम्ही आमचं उपोषण सोडणार नाही, आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका हाके आणि वाघमारे यांनी बोलून दाखवलेली आहे। त्यातच शिष्टमंडळासमोर ओबीसी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी देखील सुरू केलेली आहे। सरकारने ओबीसींना सावत्र वागणूक देऊ नये असं मत व्यक्त करण्यात आलेलं आहे। शिष्टमंडळासमोर ओबीसी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केलेली आहे आणि याच संदर्भात माहिती देत आहेत रवी मुंडे, आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। रवी, अजिंक्य या ठिकाणी आता गिरीश महाजन आणि उदय सामंत असतील किंवा पडळकर असतील यांची चर्चा लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांच्या बरोबर झाली। या चर्चेचा एक सूर आहे की लक्ष्मण हाके यांनी शिष्टमंडळ पाठवावं। मात्र त्याच दरम्यान थोड्याच वेळापूर्वी संदीपान भुमरे आंदोलनस्थळी दाखल झाल्यानंतर काही आंदोलक या ठिकाणी आक्रमक झाले। त्यांची ही भावना आहे की मुख्यमंत्र्यांनी या चर्चेसाठी यावं। कुठेतरी विशिष्ट समाजाच्या आंदोलकांच्या बाबतीत सरकार रेड कार्पेट हातरतंय, जो की लक्ष्मण हाके यांनी देखील आरोप केलेला होता। या आंदोलनस्थळी आंदोलकांची सुद्धा तीच भावना आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती घोषणाबाजी सुद्धा होत आहे। सरकार विरोधात या ठिकाणी घोषणा केली जात आहे। खरं तर संदीपान भुमरे आल्यानंतर ही घोषणाबाजी या ठिकाणी वाढलेली आहे। आंदोलकांची हीच मागणी आहे की सरकार कुठेतरी दुजाभाव करत आहे। आज उपोषणाचा 9वा दिवस आहे आणि अशा अवस्थेमध्ये आता सरकार पुन्हा शिष्टमंडळ पाठवून चर्चेची तयारी करण्यास म्हणजे चर्चा करावी असा प्रकारचा त्यांचं म्हणणं आहे शिष्टमंडळाचं। त्यामुळे उपोषण आल्या शिष्टमंडळाने त्यांची घोषणाही हा वेळ खाऊपणा होत असल्याचा आंदोलक या ठिकाणी आक्रमक झाले आणि ते कुठेतरी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून आपला आक्रोश करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत। आता त्यांना शांत करण्याचं लक्ष्मण हाके हे प्रयत्न। ठीक आहे रवी, असेच आमच्यासोबत जोडलेले राहा। आपण दृश्य दाखवूया ही प्रेक्षकांना, थेट दृश्य वडीगोद्री मधली। लक्ष्मण हाके देखील आता संतप्त जे ओबीसी कार्यकर्ते झालेले आहेत त्यांना शांत राहण्याचा सांगतायत, त्यांना शांत राहण्यासाठी ते सातत्यानं आवाहन करतायत। सर्व बांधवांना माझी विनंती आहे, ऐका हॅलो, दोनच मिनिट फक्त, 2 मिनिट फक्त माझी तुम्हाला विनंती आहे। आपण एवढं आदर्श आंदोलन इथं केलेलं आहे। सगळ्या बांधवांना विनंती आहे, कुठेही आपण रस्ता रोको वगैरे असल्या गोष्टी करायच्या नाही आणि गुन्हे अंगावर घ्यायचे नाही, ही पहिली माझी तुम्हाला विनंती। आणि दुसरी विनंती, मी आता साहेबांना हे बघा, आम्ही 8-9 दिवस आम्ही दोघांनी नवनाथ वाघमारे आणि आम्ही दोघांनी इथं उपोषण केलंय। या आंदोलनाला प्लीज गालबोट लागू देता कामा नये। आणि पुढची गोष्ट, हे बघा ऐका, आपल्यातले वरिष्ठ नेते माननीय भुजबळ साहेब, प्रकाशांना शेट्टी असतील, आमचे पडळकर साहेब असतील, जानकर साहेब असतील, पंकजाताई असतील, धनुभाऊ असतील, ही सगळी मंडळी आणि आपले इथले लोकलचे प्रतिनिधी, जालना जिल्ह्यातले, अंबड तालुक्यातले इथले लोकलचे आमचे ठक्के साहेब वगैरे सगळे, ही सगळी मंडळी आज दिवसभर आपण त्यांची वाट पाहू, आपण त्यांना संधी देऊ। नाहीतर आम्ही दोघं आजपर्यंत 8 दिवस बसलोय, आज 9वा दिवस आहे। अजून आज म्हणजे आमची विल पॉवर एवढी स्ट्रॉंग झालेली, आमच्या शरीरानं पण ऍक्सेप्ट केले की आपल्याला पाण्यावरच जगायचं आहे। त्यामुळे तुम्ही अजिबात दंगा करू नका आणि शेवटी निर्णय घेणारी हे मायबाप सरकार असतं। त्यामुळे आपण अजून एक संधी देऊ। त्यामुळे आता कोणी घोषणा वगैरे देऊ नये। भूमिका घेऊ नये हॅलो,
फडणवीस साहेब बोलतात, एक मिनिट थांबा, एक मिनिट. आज उद्या जेवढं तरी लवकर तेवढं हे होईल. आम्हाला फक्त लेखी आश्वासन मिळावं आमच्या शिष्टमंडळ. हॅलो, हो हॅलो, मी यांना म्हटलं की तुम्ही 4-5 लोकांना शिष्टमंडळ पाठवा. आता ती चर्चा कुठे सुरुवात झाली पाहिजे ना, म्हणजे इतके दिवस झाले नाही होता. आम्ही तुमच्या बाजूने जाऊ. तुम्हाला माहिती नाही, परवा आता आपल्याला इथे मागं पडतो असं बैठक करावी लागेल, मिटिंग करावी लागेल, अधिकाऱ्यांना घेऊन बसून तसं सांगा त्याला की तुम्ही लगेच आगुदामध्ये पाठवा. हो 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 एक तुमचं झालं बोलून झालं. ठीक आहे, चल ठीक आहे, घेऊन येतो त्यांना, घेऊन येतो. साहेब म्हणे शिष्टमंडळ घेऊन या. आमची प्रमुख मागणी ही आहे आणि जातीवाद केला या महाराष्ट्रात. अरे तुम्ही आता सगळे बोलणार असाल तर हाकेसरांना तुम्ही बोला सगळे. हाकेसर बोलते सविस्तर चर्चा झाली आहे. माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आता फोनवरून हाकेसरांशी बोलले. हाकेसरांनी ज्या पद्धतीनं वाघमारे साहेब दोघांनी जे म्हणणं मांडलंय त्या म्हणण्यावरती चर्चा करण्यासाठी एक शिष्टमंडळ आज मुंबईला येत आहे. आपले हाकेसरांनी ज्या लोकांची नावं सांगितली, इथली पण प्रमुख मंडळी असतील, सरकारशी आज आपण चर्चा करू. व्यवस्थितपणे आपलं म्हणणं माननीय सीएम डीसीएम साहेबांच्या समोर ठेवू आणि मग हाकेसरांशी ते सविस्तर चर्चा करतील आणि मग पुढे निर्णय आपली उपोषणकर्ते आणि आपली समिती घेईल. त्यामुळे तुमचं जे सगळं म्हणणं आहे, तुम्ही जे जे इथं मांडलंय ते सविस्तरपणे सरकारच्या समोर मांडू. सरकारकडं तुमचं काय म्हणणं आहे ते ठेवू आणि त्याच्यावरती काय निर्णय होतोय ते तुम्हाला कळवलं जाईल. तुम्ही स्वतः बोला. मी स्वतः जातोय त्या बैठकीला. तुम्ही जे म्हणणं मांडलंय ते पण घ्यायला पाहिजे ना. तुम्ही परत म्हणा तुम्हीच बोलताय तिथं, तर तुमचं सगळं म्हणणं आम्ही तिथं व्यवस्थितपणे मांडतो. वेगळा विषय घेऊ नका प्लीज, विनंती आहे तुम्हाला. हाकेसरांनी एक आदर्श घालून दिलाय आंदोलनाचा, त्याला गालबोट तुम्ही लावू नका. सीएमचा फोन असतो, साहेबांचा फोन असतो. बोलतो
प्रॅक्टिस संपली. शिष्टमंडळामध्ये या शिष्टमंडळाचं नेतृत्व मान्य भगवान संघटनेचाही सोडगे हे सगळे नेतृत्व करतील. तुम्ही टेन्शन घेऊ नका, फक्त शांतता भाव सगळे. दादा हो ना. या ठिकाणी मुख्यमंत्री ऐकले, या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेबांचा फोन या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेबांचा फोनद्वारे ते आपल्या सोबत संवाद साधणार आहे. आके सरांनी आपल्याला विनंती केली की माननीय मुख्यमंत्री साहेबांचा फोन ज्यावेळेस येईल कृपया कोणीही आवाज करू नका, ते काय म्हणतात ते ऐकून घ्या शांततेनं. दादा तुम्ही लोकांनी बोलत बोलतात. आके सरांनी आपल्याला विनंती केली बांधवांनो, गेली 9 दिवस झाले इतक्या शांततेनं आणि आदर्श उपोषण या ठिकाणी सुरू आहे. तुम्ही आके सरांच्या बोलण्यात एखादा शब्द कमी जास्त ऐकला का? त्यांची कधी चिडचिड पाहिली का? त्यांना कधी रागात आला तुम्ही हे शब्द वापरताना पाहिले का? त्या दिवशी नाश्ता नको झाला, आके सरांनी मला पाठवलं आणि सांगितलं की 1 मिनिटात मोकळा झाला पाहिजे. म्हणजे एवढा संवेदनशील आपण येत आहे. आके सर काय बोलले की आपल्यामुळे एकाही माणसाला त्रास नाही झाला पाहिजे, एकही गाडी थांबलेली पाहिजे, हिंसक आंदोलन आपण करायचं नाही. आके सर तर एवढं संवैधानिक सुसंस्कृत बोलत असतील त्याला लवकर तर हे आंदोलन बोलतो ना आपण कोण काही नाही अरविंद भाऊ ऐका, अरविंद भाऊ समजली भूमिका, अरविंद भाऊ भूमिका समजल्या. आके सर बोलले ना ते बोलल्यानंतर आपल्या बोलायची गरज नाही. ते बोलल्यानंतर आपल्याला बोलायची गरज नाही. अरविंद भाऊ भावना समजा ना. आके सरांपेक्षा मोठे आहे तुम्ही. या ठिकाणी बांधवांनो सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांचा फोन येणार आहे. मुख्यमंत्री साहेबांचा फोन आल्यानंतर आपण शांतता बाळगा. देतात वरती. हॅलो
हॅलो हॅलो दोघांची बोलू शकतात दोघांमध्ये दोन दोघांमध्ये दोन नवनाथ म्हणून आहे आणि एवढ्या सगळ्या मोबाईलच्या वापरामुळे आपले मोबाईल 10 मिनिटाकरता जोपर्यंत इथलं लाईव्ह कव्हरेज चालू आहे तोपर्यंत आपले मोबाईल बंद करा प्लीज. बोला मला तुम्ही त्याच्याबरोबर या आपण सकारात्मक चर्चा करू बोला मार्ग काढूया. सरकारची भूमिका एकदम स्पष्ट आहे की ओबीसीवर कुठे अन्याय नाही. ओबीसीचं कुठेही आपल्याला आरक्षण कमी करायचं नाही, त्याला कुठेही धक्का लावायचा नाही. सरकारची भूमिका अगोदर पहिल्यापासून नाही कळालं. तुम्ही शिष्टमंडळ एवढे आपण चर्चा करू याच्यामधून आणि त्याचं पर्सनल बोलणं आहे ना ते काही जास्त असं नाही ना. बिलकुल आपण जी भूमिका पहिल्या दिवसापासून घेतली आहे ती आजही आहे किंवा मराठा शिष्टमंडळ साहेब त्यांच्याशी चर्चा करा आणि मागण्यांचं साहेब आपण शिष्टमंडळ बोलून घेऊ आज आम्ही घेऊन येतो आणि नवनाथ जी आहेत मला त्यांच्याशी बोलून घेऊ.
10-12-15 काय प्रश्न 10-12 उद्या ना 5-6 लोक घ्या. काय झालं साहेब आणि प्रमाणपत्र वाटप झालेले आहेत याकडं राज्य शासनाने लक्ष दिलं पाहिजे आणि शिष्टमंडळाचे आणि आमचे मंजुळ साहेब असतील, सावे साहेब असतील, पडळकर साहेब असतील, सुंदा साहेब असतील, पंकजाताई असतील, धनंजयजी मुंडे असतील आणि आमचे स्थानिक काही प्रतिनिधी ते शिष्टमंडळात पाठवतोय. यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर आपण बघू काय आणि चर्चा लवकर करा. ठीक आहे जाऊन आले. ठीक आहे साहेब. हॅलो हॅलो आज संध्याकाळी जर पुण्यावाल्यांनी बोलून घेऊ, पुण्यातील चारमध्ये बोलून घेऊ आणि पुण्याचे 6-7 दिवस आहे असं बोलून घेऊ आणि नाही बोलून घेऊ. आज उद्या तुम्ही मुंबईतच आहात ना, आज उद्या आहात ना मुंबईत. ठीक आहे करतो मग आज जमलं आज ठेवायचं संध्याकाळी. हॅलो आज जमलं आज ठेवायचं संध्याकाळी चालेल ना काही चालेल. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके 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 चालेल मॅडम ठेवायचं लाल चालेल चालेल. हाकेजी आज बैठक लावून 5-6 लोक जे हुशार असतील आयडिया बाकी आपण सगळे आमदार वगैरे जे आहेत सोबत सविस्तरपणे बोललेले आहेत. आजच 5 वाजता बैठकीचं आयोजन सरकारच्या वतीनं करण्यात आलेलं आहे हे तुमच्या माहितीचं. आम्हाला माहिती आहे ना सांगितलं ना बैठक शिष्टमंडळाने भेट दिलेली आहे आणि आजच इथलं शिष्टमंडळ आणि सगळे नेते अशी बैठक मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली होते. याबाबत गिरीश महाजन भाऊ आपल्याला जास्त सांगतात. बरं एक आणखी महत्त्वाचा या संदर्भात हाके साहेबांशी आम्ही चर्चा केलेली आहे. हाके साहेब हे शिष्टमंडळांची नावं आम्हाला देत आहेत. त्यांची भुजबळ साहेब, प्रकाश शेंडगे साहेब देखील त्या बैठकीला उपस्थित राहतील, गोपीचंद पडळकर राहतील अशा पद्धतीची मागणी आहे आणि या संदर्भात गिरीश भाऊ आपल्याला सविस्तर माहिती देतील. मुख्यमंत्री महोदयांच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी सुरुवातीपासूनच सांगितलेलं आहे की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही, ही जबाबदारी सरकारची आहे. परंतु जो काही गैरसमज मनामध्ये गेलेला आहे ओबीसी बांधवांच्या तो दूर करण्यासाठी आजच बैठकीचं आयोजन केलेलं आहे. या बैठकीला या संपूर्ण आंदोलनातले 5 प्रतिनिधी हे हाके साहेब देणार आहेत आणि त्यांनी जी नेत्यांची नावं सांगितलेली आहेत ओबीसी नेत्यांची ते देखील या बैठकीला उपस्थित राहणार असं आहे की मनोज जरांगे पाटील आता असं म्हटले की सरकारमधले 9 मंत्री मी पाठवणार नाही तर आपलं म्हणणं आपल्या मागण्या आणि त्यातही मग अधिकारी ज्यांना सगळा विषय माहीत आहे अशा अधिकाऱ्यांसोबत घेऊन आणि आपलं शिष्टमंडळ त्याच्यामध्ये पडळकर साहेब राहतील, भुजबळ साहेब राहतील, सगळेच आपल्याला जे अपेक्षित आहेत ते सर्व आपले सुद्धा प्रतिनिधी लोकप्रतिनिधी त्या बैठकीवर त्या ठिकाणी राहतील. इथून आपण जे सांगाल ते 5 नावं आणि पुण्याला सुद्धा आपले काही समाज बांधव त्या ठिकाणी पोस्टाला बसले 6 दिवस झाले त्यांना त्यांचे 4 लोक त्याचे 3-4 लोक असे आपण मला वाटतं की 10-12 लोकांची टीम आपली करू आणि लोकप्रतिनिधी राहतील, आम्ही त्या ठिकाणी राहू, मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी राहतील आणि सर्व त्या विभागाचे अधिकारी ते त्या ठिकाणी राहतील आणि असं करून आपण त्यातून मार्ग काढण्याचा निश्चित प्रयत्न करू. मला खात्री आहे की या चर्चेकडून चर्चेशिवाय मार्ग निघणारच नाही. चर्चा करावी लागेल, सगळ्या न्याय बाजू समजून घ्यावं लागेल, कायदेशीरपणे आपल्याला त्या ठिकाणी बोलावं लागेल आणि त्यातूनच निश्चित मार्ग निघेल. मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय सरकार अतिशय पॉझिटिव्ह आहे. कोणावरही आम्हाला या ठिकाणी अन्याय करायचा नाही, आपण लक्षात घ्या, कोणावरही अन्याय करायचा नाही.
आणि या चर्चांची मला खात्री आहे की या ठिकाणी सकारात्मक निर्णय आपल्याला जो अपेक्षित आहे तोच त्या ठिकाणी होईल. आणि म्हणून आम्ही निघतोय. पण आज संध्याकाळी 5 वाजता अगदी तातडीने सगळे कार्यक्रम बाजूला ठेवून मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्र्यांनी ही बैठक त्या ठिकाणी ठेवलेली आहे. सांगितलं नव्हे आता किती वेळा सांगू. विरोधी पक्षाचे विजय वडेट्टीवार साहेबांचं नाव माझं चुकून मराठी राहिलं. म्हणजे विरोधी पक्ष नेते आहेत तेही असतील बरोबर. पडळकर साहेब असतील, शेंडगे साहेब असतील, व्यंकटेश्वरराय असतील, धनुभाऊ असतील, शेंडगे असतील, सगळी लोक जानकर साहेब असतील. सगळी माणसं अजून कोणाचं नाव राहिलं असेल तर ते सगळी लोक जातील. आणि आमची इकडे लोकांचे म्हणजे 10-12 मोठे शिष्टमंडळ येईल. काही अडचण नाही. 18 पकड जातील कारण 492 जातील सर. कायदेशीर माहिती असलेले आणि चळवळीत काम करणारी माणसं. मला काही लोकांची नावं सगळ्यांनी माफ करावं. ते ठरवून बसून सगळ्यांची नावं घेऊन ही लोक येतील. काय रे आता 5 वाजता 3 वेळा सांगितलं ना. सह्याद्री अतिथीगृहावर बैठक सह्याद्री अतिथीगृहावर होईल. आता प्रेसला सगळी माहिती मिळालेली आहे. आता मी पुढे निघतो. आपले लोक तिथे सोबत येतील. आम्ही त्यांना सोबत घेऊन जाऊ. भुजबळ साहेबांना त्यांना मी निरोप देतो. ते त्या ठिकाणी हजर होतील आणि आपण विस्तृत अशी बैठक त्याच्या विषयावर चर्चा त्या ठिकाणी घेऊ आणि निश्चित त्यातून सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा बाळगू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मोबाईलचे मेसेज पण दाखवले तुम्हाला मोबाईलवर तर उपोषणकर्त्यांच्या शिष्टमंडळासोबत आज संध्याकाळी बैठक होणार आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित असतील. सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक पार पडेल आणि सरकार कुणावरही अन्याय होऊ देणार नाही अशी भूमिका गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलेली आहे. गिरीश महाजनांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोनही लावलेला होता आणि त्या फोनमध्ये काय चर्चा झाली याची सुद्धा सविस्तर माहिती माध्यमांना देण्यात आली. दरम्यान लक्ष्मण हाकेंनी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि आंदोलकांना आवाहन केलंय की शांततेच्या मार्गाने सुरू असलेलं हे आंदोलन शांततेच्याच मार्गाने पुढे जाऊ द्या. कुणीही आंदोलनाला गालबोट लावणार नाही. एका बाजूची दृश्य आहेत वडीगोद्रीतली जिथे लक्ष्मण हाके आपलं उपोषण करतात आणि आता शिष्टमंडळ सरकारला भेटायला जाणार आहे. तर दुसरी दृश्य आहेत ती बीडमधली आहेत. बीडमध्ये ओबीसी समाज आरक्षणासंदर्भात आक्रमक होऊन रस्त्यावरती उतरल्याचं चित्र आहे. उपोषणकर्त्यांनी की त्या ठिकाणी पडळकर या ठिकाणी आमच्यासोबत आले ते आहेत. सावे साहेबही राहतील. त्या ठिकाणी भुजबळ साहेब आहेत. पंकजाताईची त्यांनी अपेक्षा केलेली आहे. प्रकाश शेंडगे त्या ठिकाणी आहेत. 7-8 लोक. धनंजय मुंडे पण त्या ठिकाणी आहेत. असे 7-8 लोक त्या ठिकाणी त्यांचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी राहतात. आता मागण्या ते त्या ठिकाणी सांगतील. अजून काही मागण्या दिलेल्या नाही. मुख्यमंत्र्यांनी यावं अशी मागणी आहे. अशी कुठलीही मागणी नाही. लोकांनी आता गोंधळ केला. नाही, लोकांनी गोंधळ करू द्या पण तशी कुठेही मागणी नाहीये. आधी चर्चा होईल. चर्चेअंती काय निर्णय होईल पण त्यावर आपण ठरवू. उपोषण या कोडं कसं सोडवणार? कारण एक म्हणताय की ओबीसी मधून देऊ नका आणि एक म्हणताय ओबीसीतून द्या. त्यासाठीच ती चर्चा आहे. सर्व संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन या घटनेतल्या तज्ञ जे आहेत त्यांना घेऊन यातून आपण निश्चित मार्ग काढू. जरांगे पाटील असं म्हणतात की मी 9 मंत्री पाडणार या सरकारचे. आता मी या संदर्भामध्ये काही बोलणार नाही. त्यांनी ते ठरवावं त्यांनी काय करायचं काय नाही. पण मला असं वाटतं की इतकी टोकाची भूमिका घेऊन कोणालाही चालणार नाही. आम्ही कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. आम्ही त्यांची बाजू संपूर्णपणे घेतलेली आहे. यांची बाजू आम्ही त्या ठिकाणी घेऊ आणि दोघी समाजामध्ये कुठे ताणतणाव होणार नाही
त्याची आम्हाला काळजी घ्यायची आहे. मला वाटतं चर्चेअंती त्यातून निर्णय होईल आणि दोघांनाही, मग मराठा समाज असेल, ओबीसी असेल, दोघांनाही त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न सरकार करेल. तर सरकारसोबत संध्याकाळी 5 वाजता जी बैठक होणार आहे त्या बैठकीत आत्ताचं शिष्टमंडळ, सगळ्या मागण्या आहेत त्या आंदोलनकर्त्याची सविस्तरपणे चर्चा झालेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झालेली आहे. आता यांचं प्रमुख शिष्टमंडळ मुंबईला आज 5 वाजता बोलावलेलं आहे. सविस्तर चर्चा करून काय होते संध्याकाळी सरकारनं सांगितलेलं आहे की ओबीसीचं आरक्षण कुठलाही धक्का न लावता आम्ही पुढची कारवाई करू. आता सरकारची काय भूमिका आहे 5 वाजता कळेल. पक्षपात केला जातोय, मुख्यमंत्री तिकडे जातात, इकडे येत नाही, तिकडे रेड कार्पेट टाकला जातो, इकडे लक्ष दिलं जात नाही, अशा लोकांच्या भावना आहेत. तुम्ही सगळ्या लोकांच्या भावना बघितल्या, पण आता विषय आहे ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण व्हावं, मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळावं, हा सगळा विषय. त्यामुळे आता जास्त गोंधळात न जाता आपण मार्ग कसा 80% मराठे घुसलेत असं स्वतः मनोज जरांगे म्हणतात. त्याच्याबद्दल माननीय उपोषणकर्त्यांनी मागणी केलेली आहे की जे कुणबी सर्टिफिकेट तुम्ही आतापर्यंत दिलेली आहेत त्याची श्वेतपत्रिका काढावी. श्वेतपत्रिका काढलं तर सगळं कळलं. तर सरकारच्या वतीनं आत्ताचं शिष्टमंडळ तर उपस्थित असेलच, पण छगन भुजबळांनाही निरोप पाठवला जाणार आहे आणि धनंजय मुंडे सुद्धा या बैठकीला येतील अशी माहिती आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.